ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एका प्रवाशाला लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। मध्यरात्री 1:30च्या सुमारास विक्रोळीतील एक व्यावसायिक ठाणे स्थानकात उतरला असता पादचारी पुलावर काही लहान मुले, एक महिला आणि एक पुरुष यांनी त्यांच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 2 तरुणांनी शिवीगाळ करत धमकावणे सुरू केले। घाबरलेला प्रवासी थेट फलाट क्रमांक 6 वर धावत गेला आणि तेथून कोणार्क एक्सप्रेस पकडून दादर गाठले। दादर स्थानकात पोहोचल्यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली असता हमारे पास आने का नहीं, तुम्हारा कंप्लेंट बाहर देखो असा प्रतिसाद मिळाला। त्यानंतर प्रवाशाने लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार ठाणे स्थानक परिसरात घडल्याने तपासाची जबाबदारी ठाणे लोहमार्ग पोलिसांकडे सोपवण्यात आली। तक्रारदाराचे म्हणणे आहे की स्थानिक मुंबईकरालाच अशी घटना घडत असेल तर इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या सामान्य प्रवाशांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न ठरू शकतो। द पोलीस न्यूज ब्युरो, ठाणे।